जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. माता प्रतिष्ठान सांस्कृतिक व क्रीडा मंडळ कवडे वस्ती सोलापूर आलेल्या सर्व शिवप्रेमी मावळ्यांचे, बंधू भगिनींचे शिवस्वागत. शिवजन्मोत्सव सोहळा 2025. छत्रपती शिवाजी महाराज भारतीय नौदलाचे जनक, साहसी सामर्थ्य, नौदलाची उभारणी आणि किनारी किल्ल्यांच्या माध्यमातून भारताच्या समुद्र संपत्तीचे संरक्षण करणारे दूरदृष्टीचे नेते छत्रपती शिवाजी महाराज यांचा सागरी आरमाराचा भव्य दिव्य देखावा. आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण सर्वजण जाणताच की छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या गुलामीच्या साखळ दंडा तोडून या हिंदुस्थानात स्वतंत्र साम्राज्याची निर्मिती केली. मराठ्यांनी फक्त हिंदुस्थानच्या धर्तीवरच नाही तर हिंदुस्थानच्या समुद्रावर देखील एक पॉवरफुल नेव्ही बनवली. एक अशी नेव्ही जिने संपूर्ण हिंदुस्थानचा इतिहासच बदलून ठेवला. जाणून घेऊया माध्यमातून मराठ्यांच्या नौसेनेचा गौरवशाली इतिहासाच्या बाबतीत. 17व्या शतकाच्या आरंभी हिंदुस्थानचा समुद्र पूर्णपणे युरोपीय आक्रमणांनी घेरून घेतलं होतं. गोव्यामध्ये पोर्तुगाल, कोकणमध्ये आदिलशाह, मुंबई सुरतमध्ये इंग्रज, जंजिरामध्ये सिद्धी, कोचीन कुल्लूरमध्ये डच आणि चेन्नईमध्ये फ्रेंच याप्रमाणे आपला समुद्र युरोपीय हमलावरांच्या अधीन झाला होता. आशिया खंडाचे सर्वात मोठे साम्राज्य म्हणजे त्यावेळचे मुघल साम्राज्य यांना देखील समुद्रातून जहाज पार करण्याकरिता आणि हज यात्रेला जाण्याकरिता पोर्तुगीजांची परवानगी घ्यावी लागत असे. यावरून आपण अंदाज करू शकतो की कशा प्रकारे ह्या युरोपीय राज्यकर्त्यांनी आपल्या समुद्र तटावर कब्जा केला होता. तर दुसरीकडे जंजिराचा जो सिद्धी होता त्याच्याद्वारे हिंदूंवर अत्याचार करण्याचे प्रकार वाढले होते. जसे हिंदूंचे घरे जाळणे, गावेच्या गावे लुटून लोकांना ठार करणे, हिंदू स्त्रियांचे अपहरण करून त्यांना गुलाम बनवून त्यांना आफ्रिकेच्या बाजारात विकणे, धर्मांतर करणे असे अनेक खिलौने कृत्य सिद्धीने केले. या सिद्धींची ताकद होती एका किल्ल्यामध्ये ज्याचे नाव होते जंजिरा. ह्या किल्ल्यापर्यंत पोहोचणे कोणालाही शक्य नव्हते, कारण हा किल्ला चारही बाजूने समुद्राने घेरलेला होता. जर ह्या किल्ल्यामध्ये घुसून ह्या सिद्धींना मारायचे तर यासाठी गरज होती नेव्हीची. लेकिन त्यावेळी संपूर्ण हिंदुस्थानातील कोणत्याही हिंदू राजाजवळ स्वतःची नेव्ही नव्हती. त्यासाठी हे जंजिराचे सिद्धी मोठ्या सहजतेनं हिंदू स्त्री, पुरुष आणि बालके यांना पकडून या किल्ल्यामध्ये कैद करीत असत आणि समुद्रमार्गे दुसऱ्या देशात गुलाम बनून विक्री करीत होते. हिंदूंचे भयंकर दुःख छत्रपती शिवाजी महाराजांना पाहवले नाही. कशाही प्रकारे या क्रूर कर्म्यांना छत्रपती शिवाजी महाराज या समुद्रातून संपवू पाहत होते. यासाठी सन 1657च्या आसपास छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला मोर्चा कोकणकडे वळवला आणि तेथील आदिलशाही सेनेला युद्धामध्ये पराजित करून कल्याण, भिवंडी आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशात मराठा साम्राज्याचा विस्तार केला. प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुस्थानच्या समुद्राला अगदी जवळून पाहिले. जर हिंदुस्थानवर होणारे आक्रमणास रोखले पाहिजे असल्यास समुद्राला आपल्या मुठीत घेणं गरजेचं आहे. ही बाब आता छत्रपती शिवाजी महाराज समजून चुकले होते. परंतु समुद्राला मुठीत घेणं एवढं सोपं नव्हतं, कारण मराठ्यांना गरज होती अशा जहाजांची जे विदेशी जहाजांना समुद्रात बुडवून टाकू शकेल. आता शिवाजी महाराजांसमोर मोठा प्रश्न होता की अशा जहाजांना बनवायचे कसे. कारण सातवाहन, चौल, शिलाहार आणि गोव्याच्या कदंब राजघराण्याच्या शेकडो वर्षानंतर आपल्या देशातून नौसेना बनवण्याची कला लुप्त पावली होती.
मग युद्ध करणारी जहाजे कशी बनवायची हे कोणासही माहीत नव्हते. यासाठी सुरुवातीला शिवाजी महाराजांनी धनाचे लालच देऊन युरोपियन लोकांची मदत घेतली. रॉयल अंताव वैयरश आणि त्याचा मुलगा फिरनॉल यांच्या नेतृत्वात 400 युरोपीय लोक शिवाजी महाराजांकरता जहाज बनवायला तयार झाले. परंतु या गोऱ्यांवर अति भरोसा करणे ठीक नाही. हे केव्हाही दगा करू शकतात ही बाब शिवाजी महाराज जाणून होते. म्हणून शिवाजी महाराजांनी आपले विश्वासू सरदार अंबाजी मोरेंना म्हणाले, आसपासच्या गावातून 2000 ते 2500 युवकांना एकत्र करून हे पोर्तुगीज कसे जहाज बनवतात त्यांच्यावर नजर ठेवायला लावा आणि यासाठी युवकांना अर्धा पगार द्या. परंतु शिवाजी महाराजांची ही गोष्ट लोकांना समजेना की नुसती नजर ठेवायला युवकांना पगार का द्यायचा. परंतु शिवाजी महाराजांनी सांगितलंय म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असेल. म्हणून मराठ्यांनी तसेच केले जसे महाराजांनी सांगितलं. मोठ्या तयारीनिशी नौसेना बनवण्याचे काम सुरू होते. तेव्हा रॉयल अंताव वैयरश जो शिवाजी महाराजांकरता जहाज बनवित होता त्याला वसईच्या पोर्तुगीजांकडून पत्र प्राप्त झाले. त्यामध्ये लिहिले होते, तुम्ही जे शिवाजी महाराजांकरता नौसेनेचे जहाज तयार करीत आहात ते त्वरित थांबवावे. जर शिवाजी महाराजांनी नौसेना बनवली तर संपूर्ण हिंदुस्थानात मराठ्यांना कोणीही रोखू शकणार नाही. त्यामुळे आमच्यावर मोठं संकट येऊ शकतं. यासोबतच रॉयल अंताव वैयरशला आपल्या धर्माची आणि आपल्या राजाची शपथ देण्यात आली होती. हे वाचून रॉयल अंताव वैयरश आणि त्याचे 400 कारागीर आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे पत्र वाचून जहाज बांधणीचे काम अपूर्ण सोडून रातोरात फरार झाले. ही खबर अंबाजी मोरे यांना समजली. त्यांना कळे ना ही खबर आपले राजे शिवाजी महाराजांना कशी सांगावी की युरोपीय कारागीर काम सोडून पळून गेलेत. सर्वांना प्रश्न पडला की आता काय होईल शिवाजी महाराजांच्या स्वप्नाचे. कोण बनवेल शिवाजी महाराजांकरता नौसेना. जेव्हा सर्व मार्ग बंद होता तेव्हा आशा सोडून दिली जाते. तेव्हा अशक्य ते शक्य करून दाखवणारे हे दख्खनचे मराठे पोर्तुगीजांवर नजर ठेवायला सांगितलेल्या युवकांना शिवाजी महाराजांनी विचारले, काय तुम्ही पोर्तुगीजांनी अर्धवट सोडलेले जहाज बांधणी पूर्ण करू शकता का. या युवकांनी सांगितलं, जी महाराज आम्ही पूर्ण करू शकतो. 20 जहाजांचा ताफा घेऊन युरोपीय राजेशाहीला नेस्तनाबूत करण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराजांची नौसेना त्यांचा कर्दनकाळ बनवून समुद्रात उभी ठाकली होती. इकडे इंग्रज अधिकारी मराठा सेनेची कुचेष्टा करू लागले होते. म्हणू लागले, आमची एक ब्रिगेड म्हणजे एकच मोठे जहाज मराठा नौसेनेला उद्ध्वस्त करू शकते. इंग्रजांचा हा घमंडीपणा लवकरच उतरणार होता. सन 1672 साली इंग्रजांना धडा शिकवण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराजांनी मुंबई जवळील खानदेरी नामक धुरीवर किल्ला उभारणी सुरुवात केली. ही घटना इंग्रजांना समजली तेव्हा त्यांच्यामध्ये मोठे भयाचे वातावरण तयार झाले. हे पाहून मुंबईचे गव्हर्नर जरा लोंजियार यांनी मराठ्यांना रोखण्यासाठी डॅनियल ह्यूज नामक व्यक्तीस खानदेरी दुईवर पाठवले. डॅनियल ह्यूज खडकावर उभे राहून मराठ्यांना म्हणाला, ही दुही आमची आहे, तुम्ही इथून निघून जा. यावर मराठा सरदार मायनाक भंडारे म्हणाले, ही दुही ही धरती हा हिंदुस्थान आमचा आहे, आम्ही इथून जाणार नाही. आम्ही फक्त आमचे राजे शिवाजी महाराजांचाच आदेश मानतो. हे उत्तर ऐकून इंग्रज अधिकारी भडकले. म्हणू लागले, हे मराठे अति जिद्दी आहेत, हे असे मानणारे नाहीत. युद्ध करूनच यांना पळवून लावू. यासाठी इंग्रजांनी हंटर आणि रिव्हेंज नामक भयानक जहाजातून मराठ्यांवर हल्ला केला. मराठे पण कुठे नमणारे होते. मराठ्यांनी देखील इंग्रजांच्या जहाजावर धडाधड तोफ टाकले. मराठ्यांच्या या भयानक हल्ल्यानं फ्रान्सीय थाय आणि 2 युरोपीय अधिकाऱ्यांना जलसमाधी मिळाली. काही सैनिकांना कैद करण्यात आले. काही सैनिक जीव वाचवण्याकरिता समुद्रात उतरले.
मराठ्यांची गलबत नावाच्या लहानशा जहाजाने इंग्रजांच्या हंटर आणि रिवेंज या मोठ्या जहाजांचा समुद्रातच नाश केला. सुरुवातीला मराठा नेव्हीची चेष्टा करणारे हे इंग्रज मराठ्यांकडून पराभव पत्करल्यानंतर मराठ्यांची प्रशंसा करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. म्हणू लागले, कदाचित मराठ्यांसारखे जहाज आमच्याकडे असते. आपण सुरुवात कुठून करतो हे जरुरी नाही, आपण सुरुवात कशी करतो हे जरुरीचे आहे. अशा प्रकारे हिंदुस्थानावर सत्ता गाजवण्याचे स्वप्न पाहणारे विदेशी हमलावरांना शिवाजी महाराजांनी समुद्रातच दफन केले. सन 1672 सालच्या आफ्रिकेच्या सिद्धींना पिटाळून लावून हिंदूंना त्यांच्या अत्याचारातून मुक्त केले. पुढे जाऊन मराठी नेव्हीने 4000 जहाज, 5000 सैनिक आणि या सर्वांवर नजर ठेवण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराजांनी मायनाक भंडारी, वैदंगी दर्या सारन यांच्यासारख्या महान व्यक्तींची नियुक्ती केली होती. आता मराठ्यांचे जहाज इराण, मक्का, बसरा आणि पर्शिया या देशात व्यापारासाठी जाऊ लागले. याशिवाय विदेशी हमलावर कडून नेव्हीची सुरक्षा होण्याकरिता शिवाजी महाराजांनी कोकणातील समुद्र तटावर खांदेरी, सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, वज्रदुर्ग यासारख्या किल्ल्यांची निर्मिती केली. संपूर्ण हिंदुस्थानात छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव हिंदू राजे होते ज्यांनी स्वतःची पॉवरफुल नेव्ही बनवली होती. या कारणाने छत्रपती शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही असे संबोधण्यात येते. म्हणून भारतीय नौसेनेच्या नवीन ध्वजाचे डिझाईन छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेपासून प्रेरणा घेऊन बनवण्यात आले आहे. समुद्राची सुरक्षितता किती गरजेची आहे हे आम्हाला 26/11च्या हल्ल्याने समजून आलेले आहे. अशा येणाऱ्या धोक्यास छत्रपती शिवाजी महाराज 350 वर्षापूर्वीच समजून चुकले होते. यावरून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी दिसून येते. म्हणा, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव. राजे, तुम्हाला माता प्रतिष्ठान सांस्कृतिक व क्रीडा मंडळ थोबडे वस्तीतर्फे त्रिवार वंदन, त्रिवार वंदन. छत्रपती शिवाजी महाराज यांचा सागरी आरमाराचा भव्य दिव्य देखावा 19 फेब्रुवारी 2025 दुपारी ठीक 2 वाजता पार्क चौक, सोलापूर. माता प्रतिष्ठान सांस्कृतिक व क्रीडा मंडळ थोबडे वस्ती, सोलापूर. आलेल्या सर्व शिवप्रेमी मावळ्यांचे, बंधू भगिनींचे शिवस्वागत. शिवजन्मोत्सव सोहळा 2025. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री महेश मेंबर मुदलियार. मंडळाचे उत्सव अध्यक्ष माननीय अजय बापू सरवळे.